ओके. हां, माफ करा, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याशी संपर्क थोडा तुटला होता. तर एक सुंदर अशी लिओ टॉल्स्टॉयची गोष्ट आहे. एक शेतकरी होता रशियामधला आणि तो रोज छान काम करायचा, प्रामाणिक, कोणालाही त्रास न देणारा अशा प्रकारे काम करत होता. तर एका सैतानाच्या मनात असा विचार आला की म्हणे याला आपण ज्ञानराज भाऊ जयगुरु की याला म्हणे आपण बिघडवायचं, आणि म्हणून त्याने त्याचा मित्र बनून त्याला सल्ले द्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी तो बिघडवायसाठी म्हणून त्या शेतकऱ्याला दुखवायचं, याला अपशब्द बोलायला लावायचे. म्हणून एक काम करतो की हा शेतकरी जेव्हा आपली न्याहारी घेऊन शेतावर जातो काम करायला, तो आपली न्याहारी शिदोरी एका झुडपाखालच्या सावलीत ठेवतो आणि आपला नांगरायला सुरुवात करतो. हा सैतान काय करतो की त्याची न्याहारीची शिदोरीची जी शिदोरी आहे ती चोरतो, आणि त्याला असं वाटते की आपण धन्यवाद दादा, याची जर शिदोरी चोरली तर आपण याला वाईट वाटेल, आणि वाईट वाटलं की माझ्या मालकाला आनंद होईल, म्हणून तो त्याची शिदोरी चोरतो. हा सकाळी 9 वाजेपर्यंत काम करतो, याला भूक लागते म्हणून हा पाहायला येतो की आपली शिदोरी कोणीतरी चोरलेली आहे. परंतु तो काही शिव्या देत नाही, कोणाला काही बोलत नाही, कोणाला दोष देत नाही. तो म्हणतो आता जर मी खाल्लं नाही तर मी काही मरणार नाही, मी थोडा वेळ अजून काम करेल, घरी जाईल आणि पुन्हा जेवण करून घेईल. त्या सैतानाला खूप वाईट वाटतं. याची जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग होते, आणि हा ठरवतो की या शेतकऱ्याला, प्रामाणिक शेतकऱ्याला, आपण सत्शील शेतकऱ्याला बिघडवायचं. म्हणून हा त्या शेतकऱ्याच्या मित्राचं रूप घेतो, आणि रूप घेतल्यानंतर त्याला सल्ले द्यायला सुरुवात करतो की गहू पेर, बार्ली पेर, असं तसं तो सगळं सांगत असतो. मग हा शेतकरी त्याच्या सल्ल्याने काम करतो, आणि त्याच्यामुळे त्याला उत्पन्न सुद्धा खूप होते. 1 वर्ष तो सांगतो की याला गहू पेरायला, गहू खूप होतो. सगळे देणे करायचे, देणे वगैरे झाल्यानंतर भरपूर गहू उरतो. तर तो शेतकरी विचारतो या शैतान रूपी मित्राला की आता मी या गव्हाचं काय करू. तो शैतान रूपी मित्र त्याला सल्ला देतो की याच्यापासून तू दारू बनव, वोडका नावाची दारू जी रशियामध्ये प्रसिद्ध आहे. टॉल्स्टॉय ही गोष्ट सांगतो आहे. मग हा छान दारू बनवतो आणि आपल्या सर्व मित्रांना मेजवानीसाठी निमंत्रण देतो. निमंत्रण दिल्यानंतर सगळे मित्र येतात आणि बसतात. सैतान सुद्धा त्याच्या मित्रांना निमंत्रण देतो आणि ते लपून खिडकीपाशी बसतात या शेतकऱ्यांच्या मित्राची आणि याची मजा पाहण्यासाठी. हा आपल्या पत्नीला फरमान सोडतो की चल पेले भरून घेऊन ये. ती पेले भर त्याने घेऊन येते. आपल्याला माहिती आहे पूर्वी उंबरठा राहायचा, उमरा ज्याला म्हणतो आम्ही, त्या उंबरठ्याला ती ठेचकळते आणि थोडी दारू सांडते. हा तिच्यावर खूप रागावतो. तुला दिसत नाही का म्हण, तू एवढी मौल्यवान दारू सांडवली. हा सैतान आपल्या मित्रांना सांगतो की जेव्हा या भाकरीवर त्याचं पोट होतं त्या शेतकऱ्याचं, तेव्हा मात्र याला वाईट वाटलं नाही, परंतु ज्या दारूपासून काही फायदा नाही ती दारू सांडल्याबरोबर या शेतकऱ्याला वाईट वाटला. त्याच्यामधला बदल तो आपल्या मित्रांना सांगतो. मग हे सर्वांना दारू वाटल्या जाते. वाटल्यानंतर ते पितात आणि एकमेकांची स्तुती करायला लागतात. तो सैतान आपल्या मित्रांना सांगतो आता झाले म्हणतो हे कोल्ह्यासारखे एकमेकाची फ्लॅटरिंग, स्तुती करणे. अजून थोडे जास्त दारू पितात आणि एकमेकाशी भांडायला लागतात. तो सैतान आपल्या मित्रांना सांगतो, ते निरीक्षण करत असतात, यांना पाहतच असतात. आता झाले म्हणतो हे कुत्र्यासारखे एकमेकांना भांडतात, एकमेकाशी भांडतात. आणि अजून जास्त झालं ते जेव्हा जायला निघतात तेव्हा ते नालीमध्ये पडतात आणि लोळतात. तर तो आपला जो सैतान आहे तो आपल्या मित्रांना सांगतो आता झाले म्हणतात ते डुकरासारखे. हे सैतानाचे मित्र त्याला विचारतात की एवढा बदल या सज्जन शेतकऱ्यामध्ये कसा काय झाला. त्या प्रश्नाचं उत्तर टॉल्स्टॉयने फार सुंदर दिलं आहे. आणि तो टॉल्स्टॉय त्या सैतानाच्या रूपाने त्याचं जे उद्गार आहे ते सांगतो. तो म्हणतो माणसाच्या रक्तामध्ये पशुचं रक्त अगोदरच असतं, आणि त्याला जर तशा प्रकारची
चालना मिळत गेली तर माणूस आपलं माणूस पण विसरतो आणि पशुसारखं वर्तन करायला लागतो. आणि मित्र, हीच बाब ध्यानात घ्यायची आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की मनुष्य पशुयोनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, म्हणून संस्कार देऊनी सावरीला पाहिजे क्रमाक्रमाने. आणि हा संस्कार मिळावा म्हणून मनुष्यामधलं पशुत्व दूर व्हावं, याकरता ही सामुदायिक प्रार्थना आहे. याकरता ही सामुदायिक प्रार्थना आणि ध्यानाची योजना महाराजांनी सांगितलेली आहे. कारण यामुळे काय होते की माणसाला ऊर्जा मिळते. ही उपासना पद्धती आहे. गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य सेवेचं काम आहे, सेवेचं काम आहे, सेवेचं कार्य आहे. सेवेची ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला या उपासना पद्धतीने ऊर्जा मिळते. आणि हे उपासना तत्व जर अंगी बांधलं तर मनुष्यत्व आपल्यामध्ये निर्माण होते आणि माणूस इतरांच्या उपयोगी पडायला लागतो. म्हणून परंतु समाजाचं दुर्दैव आहे की एवढे मोठे संत झाले, महात्मे झाले, सर्वांनी हे सांगितलं, परंतु कोणीही ऐकलं नाही. म्हणून 200 वर्षापूर्वी कबीर महाराज सांगून गेले, साचे को कोई न पत जाई, झूठे को पती आय, गली गली गोरस फिरे, मदिरा बैठे बिकाय. याचा अर्थच असा आहे की सत्याचा कोणीही वाली नसतो. असत्य हे भरझरी वस्त्र घालून राज रस्त्यावरून हिंडत असतं. आणि दूध दही तूप लोणी म्हणजे आणि जे दारू आहे ते लोक त्याच्या घरी जाऊन पितात. मदिरा बैठे पिकाय, दारू लोक त्याच्या घरी जाऊन पितात. याचा अर्थच असा आहे की सत्याचा वाली नसल्यामुळे हे सगळ्या वाईट गोष्टी असतात. परंतु असत्याकडे माणसाचा जोर येतो. दूध दही तूप लोणी हे गोरस आरोग्यदायी असून सुद्धा त्याला घरोघर विकायला लागतं. दूध घ्या, दही घ्या, तूप घ्या. ही समाजाची शोकांतिका आहे. म्हणून सतत आपल्याला चांगल्या मार्गाने राहण्यासाठी या अशा प्रकारच्या चिंतनाची गरज राहते. आणि म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आवश्यक आहे. गुणधर्म दुनिया में बडे, हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबके हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो. मग गुणधर्म म्हणजे काय, तर चांगल्या गुणांची जास्तीत जास्त आपल्या मध्ये रुजवणूक करून घेणे. व्हॉट एंडोरस नावाची इंग्लिशमध्ये कविता होती. काय नष्ट होत नाही, रिमेन्स फॉर एव्हर. शाश्वत सत्य काय आहे, तो कवी असं म्हणतो, एव्हरीथिंग शुड बी रुईन. म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आहे त्या नष्ट होणाऱ्या असतात. जसं आपण पाहिलं की ऑलिम्पिया नावाचं ग्रीसमधलं शहर, ग्रीस संस्कृती आपल्या सर्वांना माहीत आहे की अतिप्राचीन ही संस्कृती आहे. आणि ती प्राचीन संस्कृती असलेलं ग्रीस मधलं ऑलिम्पिया नावाचं शहर, ज्या शहराच्या नावावर ऑलिम्पिकचे सामने भरतात, ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झालं. कदाचित उद्या ताजमहाल किंवा अन्य ज्या भौतिक असलेल्या गोष्टी आहेत त्या काळाच्या ओघामध्ये नष्ट होऊन जाईल. परंतु शाश्वत मानवी मूल्य चिरंतन टिकणारी असतात. आणि तेच गुणधर्म आहे की त्याचा आम्हाला सतत प्रतिपाळ करायचा आहे. आणि तसं चिंतन आम्हाला प्रार्थनेतून करायचं आहे. याच्याकरता ही प्रार्थना आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रार्थनेच्या चिंतनामध्ये हेच सांगितलं, हेची सांगावे प्रार्थना प्रार्थनेवरी, यातच आहे सेवा दूरवरी, याहूनी भिन्न नाही दुसरी परमार्थाची. प्रार्थनेमध्ये काय सांगते तर सेवा सांगितल्या जाते. आपल्याहून जे दुर्बळ लोक आहेत त्यांची सेवा, कुटुंबाची सेवा, देशाची सेवा आणि शेवटी विश्वाची सेवा. अशा प्रकारच्या सेवेचं जे सामर्थ्य आहे ते माणसामध्ये कसं येते, तर सतत चांगल्या विचाराचं चिंतन करत राहण्याकरताच ही प्रार्थना आहे. महाराज आपल्या आदेश रचना या ग्रंथामध्ये म्हणतात की मी एकटा नच विश्व हे मम, भाव नाही व्हावया, अध्यात्म कसला सांगण्या आणि अनुभवही यावया, सुख दुःख समजावया, अति उच्च व्हाया भावना, घे विश्वबंधू योग हा कर सामुदायिक प्रार्थना. मी एकटाच नाही, या जगामध्ये मी एकटाच नाही, तर आम्ही सर्व एक होऊन जातीय वृत्ती सोडून वाढवू गुणांची कला, बंधुनो प्रार्थने चला. महाराजांनी सुंदर वचन लिहिलं. हे कशासाठी आहे, मी एकटा नाही तर सर्वांना समवेत घेऊन सामुदायिकत्वाच्या कडे वाटचाल करण्यासाठी मी ही प्रार्थना करत आहे. आणि नुसतं हे माझंच घर नाही, माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण विश्व हे माझं आहे, याकरता ही भावना झाली पाहिजे. आदेश रचना या ग्रंथामध्ये महाराजांनी हे चिंतन केलं आहे. आणि म्हणून म्हणतात अध्यात्म काय आहे, अध्यात्म म्हणजे काय आणि ते कसं आहे
हे सुद्धा प्रार्थना सांगते आणि त्याचा अनुभव सुद्धा प्रार्थना आपल्याला देते. म्हणून महाराज म्हणतात सामुदायिक प्रार्थना 27व्या अध्यायामध्ये की मूर्ती उपासना आणि ध्यान, नवविधा भक्तीचे सार पूर्ण, प्रार्थनी सर्वची साधे साधन सर्व जनांची. मग प्रार्थना काय की आपल्या धर्मामध्ये 9 प्रकारच्या विधा म्हणजे भक्ती सांगितल्या आहे, 9 विधा प्रकार. मग त्याच्यामध्ये श्रवण भक्ती असेल, पाद्यपूजा असेल, कीर्तन असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या भक्तीमधली श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल, म्हणजे या सर्व भक्तीचा जर कुठे समन्वय होत असेल तर तो सामुदायिक प्रार्थनेमध्ये सर्व भक्तींचा सार आहे. म्हणून सामुदायिक प्रार्थना ही सर्वांनी केली पाहिजे आणि यामुळे आपली पारमार्थिक म्हणजे भौतिक तर उन्नती होईलच, परंतु त्याचबरोबर पारमार्थिक सुद्धा उन्नती होईल. सेल्फ अवेअरनेस आपले ते 10 जीवन कौशल्य अभ्यासक्रमामध्ये आहे, त्याच्यामधला पहिला आहे स्वची जाणीव. मी कोण आहे, मी कोण आहे याची जाणीव जर व्हायची असेल तर सामुदायिक प्रार्थना ही नित्यनेमानं आणि मनपूर्वक जर केली तर आपल्याला त्याची जाणीव होती. याकरता ही सगळी प्रार्थना आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रार्थनेचे महत्व चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितले आहे आणि असुरत्व जाण्याकरिता सुद्धा ही प्रार्थना आहे. आता प्रार्थनेमध्ये नुसती पारमार्थिकच हे होईल का, उन्नती होईल का? अजिबात नाही. तर माणूस पण सुद्धा निर्माण होईल. म्हणून महाराज म्हणतात शिस्त, शांती, गांभीर्यादी गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान, मिळते मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझे. मग आध्यात्मिक उन्नती कसे होईल तर शिस्त, शांती, गांभीर्य, कसं बोलावं, कसं राहावं, हे सगळं जे माणसाला माणूस म्हणून जे ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टीचं चिंतन हे प्रार्थना आपल्याला समजावून सांगते आणि प्रार्थनेमधून आपल्याला कळतात. म्हणून गुरुदेव सेवकांकरता ही एक उपासना पद्धती आहे. मी तर अशी विनंती करीन की गुरुदेव सेवकच नाही, जो माणूस म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे, त्या कोणत्याही धर्मपंथा पक्षाचा संप्रदायाचा तो माणूस असो, त्याने जर प्रार्थना केली तर त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. कारण की महाराजांनी प्रार्थनेमध्ये प्रार्थना अष्टकाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या प्रार्थना अष्टकामध्ये पहिल्यांदा जे महाराजांनी सांगितले की हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. मग ह्या परमार्थमय व्यवहार होण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याचं सगळं चिंतन पुढे या अष्टकामध्ये आहे की हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नितनेम के, सद्धर्म के, सत्कर्म के, हो चीड़ झूठे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करन को दास की, परवाह नाही हो जान की, सेवेने अंगी सामर्थ्य येते. महाराज म्हणतात जे जे बोलाल ते ते घडते. मग ही जर सेवा केली तर हे सगळं सामुदायिक प्रार्थनेमध्ये रोज आपल्याला चिंतन करायचं आहे स्वर्गसम संसार होण्यासाठी. मग आता बरेचदा आपण ऐकतो, वाचतो की बा एक माणूस जग बदलायला निघाला की तू बदल रे बाबा, तू असा कर, तू तसा कर, तू व्यसन सोड, तू असं हे कर. सगळा फिरला तो आणि कोणी बदलला नाही, त्याला निराशा आली. तो एका महात्म्याकडे गेला आणि त्याला विचारलं की महाराज म्हणे मी खूप प्रयत्न करतो आहो की जग बदललं पाहिजे, याला सांगतो त्याला सांगतो, परंतु कोणीही बदलत नाही. तो महात्मा म्हणतो अरे मित्रा, जग सोडून दे, पहिल्यांदा तू तर बदल. महाराज म्हणतात कळू दे तुझी उपासना. म्हणजे आपल्याला म्हणजे जग बदलवायचं म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्यापासून बदललं पाहिजे. एकाची प्रार्थना अनेका मिळाया, अनेकाची एकतत्व व्हाया, महाराज म्हणतात. आणि मग ही कोणाकडे तर त्या जगन्नियंत्याकडे सगळ्यांची जेव्हा अर्चना आर्जव जाईल, मी बदलेल, माझं कुटुंब बदलेल, समाज बदलेल, राष्ट्र आणि जग, अशा प्रकारे आपल्यापासून सुरुवात करण्यासाठी प्रार्थना आहे की असं असं आम्ही वागणार स्वर्गसम जीवन संसार बनवण्यासाठी. हे स्वर्ग म्हणजे काय, महाराजांनी सांगितलं स्वर्ग कीर्ती हाची स्वर्ग करा, अपकीर्ती नरकाचा पसारा, सर्व जनांचे समाधान याहुनी स्वर्ग नाही मान. स्वर्ग तोच आहे. स्वर्ग म्हणजे कुठेतरी वेगळा आहे आणि तिथे फार अमृत आहे आणि वेगवेगळ्या आपल्याला माहित आहे कल्पना, परंतु ती कल्पना आहे. महाराजांनी कल्पना कोणती सांगितली तर सर्वांना जिथं सुख समाधान शांती लाभेल
ते खरं स्वर्ग आहे. आणि तो स्वर्ग आपल्याला या प्रार्थनेच्या माध्यमातून निर्माण करायचा आहे. मी वागेल, दुसरा वागेल, तिसरा वागेल, तर सगळ्या मिळून हा स्वर्ग निर्माण होईल. हर इंद्रियो पर ताप करम वीरवती धीरो. इंद्रिय जर माझ्या ताब्यात असेल तर मला वाईट गोष्टीकडे जायची गरज भासणार नाही. माझं पाऊल दारूच्या दुकानाकडे वळणार नाही. मला खर्रा खावासा वाटणार नाही. मला वाईट गोष्टीकडे माझं चित्त जाणार नाही. याच्याकरता मी रोज प्रार्थनेमध्ये तो निर्धार करेल की हर इंद्रियो पर ताप. ही एकाने जर केली, अनेकाने केली, तर हे सर्व विश्वाने जर केली तर विश्वशांती ज्याला म्हणतो आपण, वंदनीय राष्ट्रसंतांच्या कल्पनेतला जी विश्वशांती होती, विश्वमैत्री होती, विश्वबंधुत्व होतं, ते संकल्पना आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी प्रार्थना प्रदीप या त्यांच्या पुस्तकाच्या चिंतनामध्ये मला वाटते बुलढाण्याचे DCP आणि कलेक्टर या दोघांची गोष्ट सांगितली. दोन्ही भिन्न धर्माचे होते. महाराजांना भेटायला आले. महाराजांनी अनुभव, आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेला आहे तो अनुभव, की महाराजांनी सांगितले की मेरा प्रार्थना का समय हो गया, मैं प्रार्थना को जा रहा हूँ, आप अगर समय हो तो कुछ समय के लिए हमारी प्रार्थना दीजिए. जेव्हा त्या दोन्ही मोठ्या अधिकाऱ्यांनी प्रार्थना पाहिली, 15 मिनिटासाठी थांबलेले, महाराजांनी तो अनुभव सांगितला. महाराज म्हणतात की दोन्ही लोक वेगळ्या वेगळ्या धर्माचे असताना सुद्धा जेव्हा ते थांबले 15 मिनिटासाठी, तेव्हा काय झालं की ते 15 मिनिटाऐवजी पूर्ण प्रार्थना होईपर्यंत 1 तास थांबले. कशामुळे? महाराजांनी सांगितले. ते म्हणतात की महाराज हमें ऐसा लगा कि हम हमारे धर्म की प्रार्थना कर. म्हणजे एवढं मोठं विशाल असं चिंतन वंदनीय राष्ट्रसंतांनी केलं. कारण त्यांना माहित होतं की कोणत्याही एका पंथ पक्षाच्या, म्हणजे कारण काल परत्वे जे विचार बदलायचे असतात, धारणा बदलायची असतात, अब साधन बदलना होगा. महाराज म्हणतात की साधन बदलायला पाहिजे. आणि म्हणून महाराज हे त्रिकालदर्शी होते, विजिगीषी वृत्तीचे होते. आणि हे अशा प्रकारचे जे लोक असतात ते काळानुरूप बदलत असतात. आणि त्यामुळे तो बदल आपण स्वीकारला पाहिजे. आणि समाजाला ज्याची गरज आहे, आता नवीन तंत्रज्ञानाची जी गरज आहे, ते आता आपण पाहतो आहे की आजचा जो हे प्रत्यक्ष स्वरूप आहे, संत मोझरकर महाराज पेजच्या माध्यमातून, हे कशाचं द्योतक आहे? विज्ञानाचं द्योतक आहे. महाराज म्हणतात, गुरुदेवैसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यह सृष्टी करे हम स्वर्ग की. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आता आपण जशी घालतो आहोत, विज्ञानाच्या माध्यमातून आमच्या ज्ञानराज दादांनी तुमचा माझा संपर्क घडून आणला, पुरुषोत्तम दादांनी तुमचा माझा संपर्क घडून आणला. हे विज्ञानाची किमय आहे. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म हे जर एकमेकाच्या हातात हात घालून जर राहिले, तर समाजामध्ये जी अधोगती दिसते, समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी दिसतात, समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकांविषयीचा जो द्वेष आहे तो दिसतो, ते सगळं दूर होईल. कशामुळे? ह्या अशा प्रकारचं चिंतन केल्यामुळे, अशा प्रकारचा रोजचा दिनक्रम असल्यामुळे, अशा प्रकारचा सतत निर्धार केल्यामुळे. आणि तेच आम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि म्हणून हा प्रचार आणि प्रसार सतत आपण केला पाहिजे. जे प्रेमी माझे म्हणविती प्रेमाचे त्या मम सांगणे, लागा सत्वरी प्रचारा पुरे करा ही बोलणे, तो दास तुकड्या तुम्हा निर्वाणीची दे सूचना, उठा रे पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. महाराजांनी हा संदेश दिला आहे तुम्हा आम्हा गुरुदेव सेवकांसाठी, की आपल्यापर्यंत नका ठेवू. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुढेले भांडारा धन्याचा मालक, तेथे मी आम्हाला भारवाई, सेवितो आरस वाटितो अनेका, घ्यारे घ्यारे नका होऊ रानभर. म्हणजे अशा प्रकारे काय, हा सगळा धन्याचा माल आहे, सगळं आपल्याला आयतं मिळालेलं आहे, तो फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. शाश्वत सत्याचा जो मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आम्हाला या लोकांपर्यंत पोहोचवून ते जे जीवन आहे, लोकांचं जीवन, आपलं सुद्धा जीवन, ते सुखी आणि समृद्ध करायचं आहे. आणि याच्याकरता आम्हाला हे सतत अशी प्रार्थना करायची आहे. मग हा मगाशी जे मी बोललो की
मी जसे जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नव्हे माझाची झाला, तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी. वंदनीय राष्ट्रसंत सामुदायिक प्रार्थना या अध्यायामध्ये म्हणतात. जरी आम्ही गुरुदेव गुरुदेव म्हणतो, तर गुरुदेव म्हणजे कोण? तो सर्वांचा आहे. ज्या कोणत्या प्रकारचं उपासना तत्व तुम्ही मांडता, त्या उपासना तत्वाची आराधना करणे म्हणजे गुरुदेव आहे. असं विशाल विचार वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या सर्वांपुढे ठेवले. म्हणून आपल्याला सतत हेच चिंतन करायचं की आता ह्या पंथ पक्षाच्या भानगडीत न पडता आपल्याला विश्वव्यापक विचार करण्याची गरज आहे. म्हणून आपला जो महाराजांनी जे आपला कष्टकरी शेतकरी समाज आहे त्याच्याकरता विशिष्ट ह्या गोष्टीची अगदी विचारपूर्वक मांडणी केलेली आहे. आपण पाहतो की खेड्यापाड्यामध्ये ग्रामामध्ये राहणारा आमचा जो शेतकरी आहे, ग्रामनाथ आहे, शेतकरी म्हणा, शेतमजूर, सगळ्या प्रकारचे लोक खेड्यात राहणारे हे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांडाच्या आहारी जाऊन आपला पैसा म्हणजे आर्थिक शारीरिक सगळ्या गोष्टीचा जे अपव्यय करत होते, त्याला योग्य असं उत्तर, योग्य असा पर्याय म्हणूया आपण, तो या प्रार्थनेच्या रूपाने म्हणा, ध्यानाच्या रूपाने म्हणा, वंदनीय राष्ट्रसंतांनी दिला की कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. साध्या सोप्या करा. नवविधा भक्ती तोच प्रकार आहे. अनेक प्रकारच्या कोणत्याही प्रकारचं कर्मकांड न करता, आपला अपव्यय न करता, धनाचा आणि इतर गोष्टींचा एक साधं सोपं तत्वज्ञान आपण अंगीकारलं पाहिजे आणि प्रार्थना तीच केली पाहिजे आणि तशा प्रकारचं जीवन आपण जगलं पाहिजे. म्हणून महाराजांनी हे सगळं चिंतन केलेलं आहे. 2 अध्याय सामुदायिक प्रार्थना आणि विश्वधर्म, विशेषतः ग्रामगीतेमध्ये महाराजांनी याच्यावर चिंतन केलेलं आहे. म्हणजे एवढ्या जो एक ज्याला वेटेज म्हणू आपण, भारांश म्हणू, तो ह्या सामुदायिक प्रार्थनेवर वंदनीय राष्ट्रसंतांनी मुद्दाम दिला की त्यांना माहित होते की सामुदायिक प्रार्थना जर व्यवस्थित झाली, म्हणजे सर्वांनी जर सामुदायिकरित्या केली, तर आपला जो समाज आहे तो एक प्रकारे म्हणजे व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला एक वेगळं वळण लागेल आणि समाज हा एक शीलवान समाज बनेल. याकरता हे सर्व केलं पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं की भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली, परी प्रार्थना तत्वे प्रतिपादिली, तरी आदर भावना सर्वत्र वाढली होईल असे. कोणी करा प्रार्थना, कोणी करा, चालेल, आम्हाला काही अडचण नाही. परंतु त्यामुळे काय होईल की ह्या प्रार्थना तत्वातून आदर भावना वाढली पाहिजे, एकमेकाविषयी प्रेम वाढला पाहिजे. हे कशासाठी करतो आहे आम्ही? ही जी धावपळ आहे, हे जे सगळं आहे, कशासाठी करतो आहे की एकमेकांविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे, माणुसकी वाटली पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी मंगल मैत्री म्हटलं आहे. भाषा वेगळी असू द्या, पर्याय वेगवेगळे असू द्या, प्रार्थना पद्धती वेगवेगळी असू द्या, उपासना पद्धती वेगवेगळी असू द्या, त्यात आम्हाला काही शंका घेण्याचं कारण नाही. फक्त माणूस म्हणून माणसाची माणसासारखं वागता आलं पाहिजे, याच्याकरिता आम्हाला सगळं करायचं आहे. आणि गुरुदेव सेवा मंडळाचा प्राणच तो आहे. कामेसु मिच्छाचारा वैरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, हे सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध असो की अंतर्निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो, हे सांगणारे परस्त्रीची ठाई जोका न पुसक त्याच्या अंगा राखा असो नसो, हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय असो की वैष्णव जनतो तेने कही पीड पराये जाणे रे, परदृष्टीने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मातरे, हे सांगणारे संत नरसिंहदास मेहता असो. हे भाषा वेगळी आहे. संत नरसिंहदास मेहतांनी गुजराती भाषेत सांगितलं, तथागत भगवान गौतम बुद्धांनी पाली भाषेत सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांनी मराठीत सांगितलं. परंतु सार मात्र एकच आहे, माणसाने विषय वासना सोडून सत्मार्ग धरावा. हे शाश्वत सत्य आहे. शाश्वत सत्य हे त्रिकालाबाधित सत्य ज्याला म्हणतो आपण, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. हे शाश्वत सत्याचा मार्ग तोच या प्रार्थनेमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तुम्ही पहा ना, प्रार्थनेचं जर चिंतन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की शाश्वत सत्याचा मार्ग आपल्याला प्रत्येक ओवीमध्ये दिसतो आणि त्यामधूनच आपल्याला विश्वाकार वृत्तीची निर्मिती होईल असं वाटते. ईश्वराची जी मनोकामना, एकापासून अनेकपणा, अनेकांतरी एकत्व भावना उपभोगावी याद्वारे, म्हणजे आम्ही जे ईश्वराकडे मागणं मागतो, ईश्वराकडे जे काही मागतो ते कोणतं मागतो की एकापासून
ते तर मागतोच, परंतु ते मागत असताना एकाने प्रार्थना केली ते अनेकापर्यंत जाते आणि अनेकांतरी एकत्व भावना येते, म्हणजे एकापासून अनेकाकडे आणि अनेकापासून पुन्हा एकत्वाकडे, अशा प्रकारची समदृष्टी या प्रार्थनेमधून येते. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही सर्व मूळचे एकाच स्थळीचे, विश्वरचना हे नाटक आमुचे, ते आपल्या परीने कराव्यासाचे पाहिजे. आपण कुठल्या, सगळ्यांचं जे मूळ आहे ती एकच आहे आणि इथे आपण फक्त एक नाट्य प्रवेश घेऊन आलेला आहे. जसं शेक्सपियर म्हणतो की वर्ड इज ड्रामा अँड वी आर ऑल द ॲक्टर्स इन दिस ड्रामा. हे जग हे काय नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये आपापली भूमिका आपण योग्यरित्या ओठवायला आला. तुमची माझी गुरुदेव सहयोग म्हणून भूमिका काय आहे की समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर करणे, समाजामधल्या ज्या अंधश्रद्धा अनिष्ट वृद्धी आहे त्याच्यापासून समाजाला दूर करणे. आपण व्रत घेतला आहे, इट्स अ कमिटमेंट. इंग्रजी शब्द आहे. महाराजांनी मिशनरी हा शब्द एका पत्रामध्ये वापरला आहे. मिशन म्हणजे ध्येय आणि मिशनरी म्हणजे ध्येयाने झपाटलेले माणसं, ध्येयाने झपाटून काम करणारे माणसं. आणि अशाच प्रकारची गुरुदेव सेवकाकडून वंदनीय राष्ट्रसंतांनी अपेक्षा केली आहे. आणि म्हणून या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून सर्वांनी, जो प्रार्थनेला येत असेल त्याने, जो प्रार्थनेला येत नसेल त्याने, सर्वांनी प्रार्थना करणं, सामुदायिक प्रार्थना करणं आणि त्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर बनवणं हे मला वाटतं काळाची गरज आहे. नवे तो आपल्या सर्वांना आज आवश्यक असलेला विषय आहे. म्हणून महाराजांनी त्या वेळेस, म्हणजे जो इथून जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी 1940 मध्ये आरती मंडळ आपल्याला सर्वांना 44 मध्ये 42, 43, 44 मध्ये गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि प्रार्थना प्रदीप पुस्तक त्याच कालावधीमध्ये एक चिंतन केलं प्रार्थनेवरचं. तर हा सगळा जो खटाटोप आहे ते तुम्हा साठी केलेला आहे. गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य माझे ना तुझे, परिवर्तनाचे आणि प्रभूसी पाहिजे जे. महाराज म्हणतात की परिवर्तनाला ज्या गोष्टी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य आहे एकट्या दुकट्याचं नाही किंवा मी केलं म्हणजे फार झालं असातला भाग नाही. हे शाश्वत सत्य आहे. ते आपण नाही करू, कोणीतरी करणार आहे, यात काही शंका नाही. आणि सत्य चिरकाल टिकणारे असते. आणि म्हणून परिवर्तन करण्याकरता हे सगळं आपला खटाटोप आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण चिंतन हे याच्यासाठी आहे, याच्यासाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे? सुंदरपणे जीवन जगता यायला पाहिजे. दुबळेपणे घेतले अंधने शिक्षण त्याची म्हणू नये. म्हणून ह्या गोष्टीचं चिंतन जर सर्वांनी केलं तर गुरुदेव सेवा मंडळाचं एक जे महाराजांचं ध्येय होतं, जे उद्दिष्ट होतं, ज्या सगळ्या याच्यामध्ये हे सर्व मंडळी, आचार्य हरगर गुरुजी आमचे मार्गदर्शक, ज्यांचं सतत म्हणजे बोधामृत पिऊन म्हणूया आम्ही मोठे झालो, ते सुद्धा आज हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे तो पाहत आहेत. खरंच खूप आनंद वाटतो. आणि आपण सर्वांनी हे चिंतन सतत करून एक आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याकरता प्रयत्न करायचा आहे. अनेक गोष्टी आपल्याला शाश्वत सत्याचा मार्गाने मिळवायचे आहे की जो आपल्याला अमरत्वाची भावना सुद्धा तीच आहे. मोक्ष काय? मोक्ष इमॅन्सिपेशन. महाराज म्हणतात मोक्ष म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या इच्छांची निवृत्ती, आणि ती सुद्धा मिळते. तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में, छोडे नहीं घरबार पर. जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी. एवढे अनुभव सांगूनही ठेवतो. प्रार्थनाची मी गावाचे धन समजतो आणि यानेच स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपला. हा गावापुरताच मर्यादित नाही, तर जो मानव समाज आहे
त्याला स्वर्ग मिळवायचा असेल, मोक्षत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर सामुदायिक प्रार्थनेसारखं सुंदर असं दुसरं कोणतंही साधन नाही. अमूल्य असा ठेवा, अमृत तुल्य असा ठेवा वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. फक्त तो आपल्याला तो ठेवा जतन करून ठेवायचा आहे आणि त्या ठेवाचा स्वाद सुद्धा घ्यायचा आहे. वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार हे एखाद्या महासागरापर्यंत सारखे आहेत. मित्रो, महासागरामध्ये अनेक लोक जातात. काही लोक शंख शिंपले गोळा करतात, काही लोक त्यामधले प्राणी घेतात, परंतु जे विशेष लोक आहे ते मात्र प्रवाळ मोती ज्याला म्हणतो आपण, जे शिंपल्यामध्ये तयार होते तेच वेचतात. तसंच महाराजांच्या साहित्याचं आहे. कोणी ज्याला जसा जसा वाटेल तसा तसा अर्थ घेतो. आता आपल्या हातात आहे काय काय घ्यायचं ते. म्हणून ह्या अथांग महासागरातून जेवढं जेवढं आपल्याला चांगलं घेता येईल ते ते घ्यावं आणि आपलं जीवन उदात्त मंगल करावं. कारण मानवी जीवनाची जी यथार्थता, उपयोगिता आणि सार्थकता जी आहे ती कशात आहे, तर माझ्याबरोबर इतरांचं कल्याण व्हावं यामध्ये आहे. आणि तेच सामुदायिक प्रार्थनेमध्ये आम्ही शिकतो. आणि या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा उपासक या नात्याने त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन तुम्ही आम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. कारण हे जर चिंतन केलं नाही तर काळ बिकट पातला, वंदनीय राष्ट्रसंत जे म्हणतात की हा काळ जो आहे तो बिकट झालेला आहे. म्हणून याचसाठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वाची या हितासाठी. म्हणून या जेवढ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या जर दूर सारायच्या असेल तर ही सामुदायिक प्रार्थना आपण या ठिकाणी सतत आणि नियमित रूपाने केली पाहिजे. ध्यान असेल, प्रार्थना असेल, त्याने माणसाला बळ मिळतं, गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य करण्याची ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा तुमच्या माझ्या सर्वांसाठी खूप एक आवश्यक ठरते. कारण जीवन म्हणजे काय, जीवन हे 40-50-60 वर्षाचा आपला जो स्पॅन आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. कबीरा कहे जब हम पैदा होए जगा से हम रोए. कबीर महाराज म्हणतात, कबीरा, जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा जग हसत होतं आणि लहान मूल मात्र रडत होतं. या 50-60 वर्षात ऐसी करणी करचल की जब हम मरे हम असे जग रोए. जेव्हा आम्ही जाऊ या 40-50-60 वर्षाचं काम करून, तेव्हा आम्ही हसत गेलो पाहिजे आणि जग मात्र रडलं पाहिजे. ही साधी आणि सोपी जीवनाच्या यथार्थतेची भावना आहे आणि ती भावना आपल्याला जिवंत ठेवायची आहे. राधाकृष्णन यांनी चिंतनामध्ये फार सुंदर एक चिंतन व्यक्त केलं होतं. राधाकृष्णन असे म्हणायचे की माणसाच्या 2 गरजा असतात, एक म्हणजे पारमार्थिक आणि दुसरी भौतिक. भौतिक गरज म्हणजे काय, तर माझी नोकरी, मुलं बाळ, सगळ्या गोष्टी. आणि पारमार्थिक गरज म्हणजे काय, तर मी कुठेतरी चांगल्या मार्गाने लागणे, चिंतन करणे आणि जीवन जगणे. मित्र हो, आपली ऐहिक गरज, भौतिक गरज ही पूर्ण झाली आहे, परंतु मनुष्यत्वाची सर्वात मोठी जी पारमार्थिक गरज आहे ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर गुरुदेव सेवा मंडळाचं तत्व स्वीकारणे आणि प्रार्थनेची उपासना पद्धती स्वीकारणे, ध्यानाची उपासना पद्धती करणे आणि आपली पारमार्थिक गरज पूर्ण करणे, हे मला वाटते फार महत्वाचं आहे. याकरता आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे विक्टर फ्रँकल आणि अल्बर्ट एलिस, स्वयं बीजरूप स्वयं वृक्षरूपम. छान ज्ञानराज दादा. एक अल्बर्ट एलिस हे 2 मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. असं तर नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे, परंतु धन्यवाद. स्वयं बीजरूपम ज्ञानराज दादा जसं म्हणतात की खरंच हे समजलं पाहिजे. असं म्हणतात की 2 सोबत असले पाहिजे, एक विक्टर फ्रँकल आणि अल्बर्ट एलिस. विक्टर फ्रँकल आपल्या सर्वांना माहीत आहे की हा मानसशास्त्रज्ञ होता आणि ज्यू लोकांचा लोकांची जी छळवणूक झाली त्यामध्ये हा डॉक्टर असताना सुद्धा याला ध्यानीमनी असताना कोंडल्या गेलं आणि अनेक लोक कैदी आपला छळ यातनेला सहन करू शकत नव्हते आणि आपल्या प्राणाचा त्याग करत होते. याला सुद्धा बरेचदा वाटायचं की बा आपण आपलं जीवन संपवलं पाहिजे, परंतु तरी सुद्धा याने ठरवलं की हे जे लोक जगतायत यांचंच आपण निरीक्षण करूया आणि जीवन जगण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे त्याचं चिंतन करूया. आणि त्या प्रेरणेचा त्याने अभ्यास केला आणि तो जिवंत सही सलामत त्या छळछावणीमधून आला. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे हिटलरने काय काय छळ केले आणि अनेक ज्यूंना, निरपराध ज्यूंचा त्यांनी हत्या केली. तर विक्टर फ्रँकल आणि अल्बर्ट एलिस
तर व्हिक्टर फ्रँकल असं म्हणतो की जीवन जगण्यासाठी प्रेरणा आपल्याला आवश्यक आहे, आणि अल्बर्ट एलिस असं म्हणतो की ती प्रेरणा ही योग्य असली पाहिजे. वाल्या कोळ्याला सुद्धा प्रेरणा होती जीवन जगण्याची, म्हणून तो इतरांना मारायचा. परंतु जेव्हा नारद मुनी भेटले आणि त्याला सांगितलं की ही तुझी प्रेरणा योग्य नाही, याने काही फायदा होणार नाही, आणि त्याचं जीवन बदलणं. ती योग्य प्रेरणा जर कोणी देत असेल तर आपल्याला गुरुदेव सेवा मंडळ देते. ती जर योग्य प्रेरणा कोणी देत असेल तर ती आपल्याला सामुदायिक प्रार्थना देते. म्हणून तुकड्या काही ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में, याच्याकरता आपण सर्वांनी प्रार्थना करावी आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनवून जीवन सार्थकी लावावं, हे श्री गुरुदेव चरणी प्रार्थना करतो. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण सर्वांनी माझं चिंतन ऐकलं. हे ईश्वरा असतातुनी आमासने सत्याकडे, ने अंधकारातुनी पुढे द्याया प्रकाशाचे बडे. या धडे या जन्ममरणाच्या मुखातुनी काढूनी करी अमरणा, सर्वामुखी ऐकू दे सामुदायिक प्रार्थना. मला असं वाटते जन्ममरणाच्या मुखातून आपल्या सर्वांची सुटका व्हावी, आणि मोक्ष म्हणजे काय तर निरीच्छ पद प्राप्त व्हावं, ही श्री गुरुदेव चरणी प्रार्थना करतो. ज्ञानराज दादा बैसकार, पुरुषोत्तम दादा बैसकार, आमचे निवृत्तीनाथ दादा बैसकार, आणि ज्यांच्या पेजचा आपण सतत वारंवार जवळजवळ 2 महिने झाले बहुतेक मला वाटते, ते संत मोझरकर महाराज यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो.